नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि माजी महापौर अभिषेक कळमकर आणि सहकाऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी अहिल्यानगर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत खैरे यांना निवेदन दिलं. आगामी महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि माजी महापौर अभिषेक कळमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर खोटे स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शहरातील काही मंडळी करत आहेत. तरी प्रशासनानं या गुन्ह्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केली आहे. आदरणीय माजी आमदार दादाभाऊ कळमकर तसेच माजी महापौर अभिषेकजी कळमकर यांच्यावर जो काही आता एक 4-5 दिवसांपूर्वी खोट्या पद्धतीचा गुन्हा दाखल झालाय, त्या संदर्भात आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदरणीय साहेब SP साहेब यांना भेटायला निवेदन द्यायला आलो होतो की जे काही झालंय हे कोणत्या कोणाच्या राजकीय उद्देशाने केले किंवा कोणाच्या सांगण्यावरनं केले, त्या पद्धतीने त्याची निपक्षपाती चौकशी व्हावी यासाठी आम्ही सगळेजण आज भेटायला आलो होतो. कारण जर त्या ड्रायव्हरचं मी काही स्टेटमेंट जे काही बघितलं तर त्यांनी 2-2.5 वर्षापूर्वी काम सोडलेलं होतं. मग 2-2.5 वर्षापूर्वी काम सोडलेलं असताना त्याला अचानक आज हे कसं काय सुचलंय का? तर पुढचे काही इलेक्शन्स आले किंवा काही राजकीय कोणाचं भवितव्य धोक्यात आणायचंय म्हणून कोणाच्या सांगण्यावरनं हे जे काही झालंय याच्यामध्ये 100% पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे की याच्यामध्ये निपक्षपातीपणे चौकशी होईल आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि अभिषेक आणि दादा यांच्यावर जो काही खोटा आरोप केलाय हे त्याच्यातनं 100% सिद्ध होईल. यासाठी आम्ही सर्वजण आज इथं आलो होतो. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी आज आम्ही माननीय SP ऑफिसमध्ये आलेलो असताना DYSP साहेब खैरे साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. माननीय अभिषेक दादा माजी महापौर आणि शहर जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी आणि दादाभाऊ माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्यावर ज्या व्यक्तीनं आरोप लावलेला आहे तो आरोप त्यांनी सिद्ध करायचा आहे. दुसरी गोष्ट, हा आरोप लावण्यापूर्वी तो 10 वर्ष त्यांच्याकडे कामाला होता. मग आजच आत्ताच ही उपरती का झाली गुन्हा दाखल करण्याची? यापूर्वी उपरती का नाही झाली? बरं असो. दुसरी गोष्ट, त्यांनी जे काही आरोप लावलेले आहेत त्या आरोप सिद्ध करण्यासाठी त्याला पुरावे द्यावे लागतील. परंतु जनमानसांमध्ये प्रतिमा मलिन करणं एखाद्या व्यक्तीची हे न्यायाला स्वरून नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 80,000 मतदान ज्या वेळेला अभिषेकदादा कळमकरला झालं ती सोपी गोष्ट नाहीये. 80,000 मतदान घेत असताना जनमानसांनी त्यांना दिलेला कौल, त्यांना दिलेला आशीर्वाद निश्चितच हे त्यांच्या कामाचं श्रेय आहे. मला एवढंच म्हणायचंय की प्रशासनाला मी SP साहेबांना, माननीय SP साहेब, माननीय खैरे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी निपक्षपणे याचा शोध घ्यावा आणि याच्यामध्ये पाणी का पाणी दूध का दूध होणं जरुरी आहे. हा प्रकार निव्वळ एक बदनामी करायचा राजकीय स्टंट आहे. अभिषेक कळमकर आणि दादाभाऊ कळमकर हे 22 वर्षापासून रयत शिक्षण संस्थेत काम पाहतात. आजपर्यंत कोणताच तक्रार यांच्यापर्यंत आलेली नाही आणि याच्यात राजकारण झालेलं आहे. आणि जे व्यक्ती सांगतात की मी 2 वर्ष काम सोडलेलं आहे, 2 वर्षापासून काम सोडलेलं आहे, तर परंतु 2 वर्षापासून जर तुम्ही काम सोडलं असेल तर ते काम का सोडलं याची पार्श्वभूमी तुम्ही सभोवतालच्या कळमकर साहेबांच्या घराशेजारी जे लोक असतील किंवा परिसरातले लोक त्यांना तुम्ही विचारा ह्या व्यक्तीने काम का सोडलेलं आहे. आणि हे राजकीय स्टंट आहे जे या पडद्यामागून काम करत आहेत. दूध आणि दुधाचं पाणी हे सेपरेट झाल्याशिवाय राहणार नाही. आता इलेक्शन जवळ आलेलं आहे पालिकेचं, त्यामुळे राजकारण याच्यात केलंच जात आहे. पण काय असतं, वाईट दिवस पार काळ नसतात. आज आमच्या उद्या तुमच्यावर पण येतील, त्यामुळं आम्ही डबंगणार नाही आणि सर्व जनता ही कळमकर साहेबांच्या पाठीशी आहे. आम्ही याला समोर जाणार आहेत आणि जसं तसं उत्तर आम्ही देऊ. त्यांनी जे आरोप केले, जे खंडणी केले किंवा उचलून नेली त्यांनी पुरावे सिद्ध करावे, आमचे लोकेशन तपासावे. ज्यांनी सांगितलं की आम्हाला उचलून नेलं काय नेलं, यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीमागे जे कोण आहेत, जे कोण बोलतंय ते बोलके धनी आम्ही पुढे आणणारच आहेत. ज्यांनी सांगितलं ना की उचलून आणलं आम्हाला काय, त्यांनी ते पुरावे स्पष्ट करावे. फक्त तोंडाने बोलून काय उपयोग होणार नाही. आमची मागणी हीच राहील, जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले एकदम स्पष्ट याच्यात पोलिसांवर तर आमचा विश्वास आहे, त्यांनी याची सगळी दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करावी. ह्या घटनेमागं ज्या व्यक्ती आज कंप्लेंट दाखल करतो याच्या पाठीमागे कोण आहे या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी असं आम्ही आज निवेदन दिले आणि याची चौकशी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे पोलिसांकडून.
प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.